Subject is DBMS. DBMS Database Management System, and these are the topic. First topic, two-tier architecture and three-tier architecture. अक्षर नंदकुमार कांबळे. आजचा माझा टॉपिक आहे आर्किटेक्चर. two-tier architecture definition is client will meet request directly to server. Client आहे तो directly request करेल database serverला आणि client will get response directly from server. clientला response भेटेल database मधून. म्हणजे ह्याच्याने आपलं कम्युनिकेशन फास्टर होतं, पण ते आपलं मेंटेन राहते आणि मॉडिफिकेशन बिकम इझी. त्यानंतर टू टायर मीन्स डिझाईन अँड डेटा लेअर. टू टायरला आपण डिझाईन अँड डेटा लेअर सुद्धा बनवू शकतो. इट इज अ डायग्राम ऑफ डेटा टू टायर आर्किटेक्चर. Many clients will be request at one time to database. एका टायमाला आपण कितीही क्लायंट डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतो डेटाबेसशी आणि डेटाबेस डायरेक्टली रिस्पॉन्स देतो क्लायंटला इमिजिएटली. त्याच्याने आपलं कम्युनिकेशन फास्ट होतं. त्याच्यानंतर आपण मॉडिफिकेशन आणि मेंटेन इझिली करू शकतो. कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस होईल आणि कम्युनिकेशन विल बी गेट फास्ट. Hello, my name is Sakshi Loka. Today my topic is three-tier client server architecture. In three-tier client server architecture, first definition: the communication takes place from client to application server and then application server to database system. म्हणजे ह्याच्यामध्ये एक क्लायंट असतो, तो ॲप्लिकेशन सर्व्हरला आधी रिक्वेस्ट हिट करणार आणि त्याच्यानंतर ती रिक्वेस्ट डेटाबेसला जाणार. म्हणजे ह्याच्यामध्ये क्लायंट डायरेक्ट डेटाबेसला कॉन्टॅक्ट करू शकत नाही. त्याच्यामध्ये एक ॲप्लिकेशन सर्व्हर असतो टू ॲक्सेस द डाटा. म्हणजे हे डाटा आपल्याला सोपा जातो आणि ह्याच्यामध्ये सिक्युअर असतं. त्याच्यानंतर the application server or web server used in large application or the world web application. हे three-tier architecture हे आपल्याला खूप लार्ज प्रमाणात पाहायला मिळते. आजकाल सगळे वेबसाईट हे three-tier client server architecture वरच डिपेंड आहेत. Advantages of three-tier architecture is better maintaining. याच्यामध्ये आपण डाटा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतो. याच्यामध्ये रिडंडन्सीचा प्रकार होत नाही आणि त्याच्यानंतर इम्प्रूव्ह सिक्युरिटी. हा सिक्युअर असतो कारण क्लायंट आणि डेटाबेसच्या मध्ये ॲप्लिकेशन सर्व्हर आहे, त्याच्यामुळे ते हॅकिंग कमी प्रमाणात होते म्हणून हा सिक्युअर आहे. आणि कम्युनिकेशन इज हायर लेवल. त्याच्यामध्ये हायर लेवलचं कम्युनिकेशन होतं कारण आपण ॲप्लिकेशन सर्व्हर टू डेटाबेसला जातो म्हणून ते हायर लेवलचं कम्युनिकेशन आहे. आता आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. three-tier आर्किटेक्चरचे एक्झाम्पल ई-कॉमर्स वेबसाईट म्हणजे आपण जे बँकिंग वेबसाईट वापरतो जसं फोनपे, गुगल पे, त्याच्याने आपण करू शकतो. समजा हा आपला फोनपेचा होम पेज आहे, तर आपण त्याला बँकेला रिक्वेस्ट पाठवतो आणि बँकेचा जो डेटाबेस आहे त्याच्यावरून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. त्याच्यानंतर ऑनलाईन बँकिंग सिस्टीम जसं की आता सांगितलं ते. त्याच्यानंतर ई-मेड्यूल आहे, आपल्या कॉलेजचं जे ERP सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन ही आपल्याला आपल्या फोनमध्ये दिसते. आपला सगळा डेटा कॉलेजच्या डेटाबेस सर्व्हरला स्टोअर आहे. तिथून आपल्या डिपार्टमेंटला जातो आणि आपल्या डिपार्टमेंटमधून आपल्याला तो भेटतो आपल्या डेटा. इट इज द मोस्ट पॉप्युलर म्हणजे हा सगळ्यात जास्त